मुबारक हो. अजर ऑफिसमध्ये ओरडतच आला. सगळं ऑफिस उभं राहून त्याच्याकडे बघू लागलं. संदेश त्याच्याकडेच बघत होता. आता तर बरा होता हा. काय झालं अचानक याला? आठवलं. कॉल आलेला ना याला. संदेशला आठवलं ते. सगळं ऑफिस अजूनही उभं होतं. अजर आत आला. संदेशने लांबूनच पाहिलं. काहीतरी वाटतो आहे प्रत्येकाला. किती आनंद आहे चेहऱ्यावर. काय झालंय नक्की? अजर थोड्या वेळाने संदेश जवळ आला. हातात पेढा ठेवला आणि पुढे जाऊ लागला. अरे क्या हुआ? ओ तो बता दे. संदेशने अजरचा हात पकडत थांबवलं. अरे बेटी हुई है, मेरे भाई को बेटी हुई है असं म्हणतच तो पुढे पेढे वाटत गेला. संदेशला पेढा जरा कडूच लागला ते ऐकून. थोड्या वेळाने अजर जागेवर आला. अजून काही पेढे राहिले होते. संदेश, लो और पेढा लो. अच्छा है ना? अजून आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. नको राहू दे. एक खाल्ला तो पुरे. ठीक है. अरे पण तुझ्या भावाला झाली ना, ती पण मुलगी, तर एवढा काय आनंद तुला? अरे देख, लड़का हो या लड़की, मुझे तो दोनों पसंद है और मेरे भाई को तो लड़की ही चाहिए थी इसलिए. अरे पण आमच्यामध्ये मुलगा झाला की पेढा आणि मुलगी झाली की मिठाई वाटतात. तू पेढे कसे आणलेस? यार जाने दो ना वो बात. बेटी हुई है वही बड़ी बात है हमारे लिए. अजरला पुन्हा कॉल आला आणि तो पुन्हा बाहेर गेला. संदेश विचार करतच निघाला घरी. एकही आहेत, मुलगी झाली तर एवढा आनंद. आणि आमच्याकडे संदेशच्या बायकोला सुद्धा आता मूल होणार होतं. 9वा महिना लागला होता त्याच्या बायकोला. आईने तर आधीच सांगितलं होतं मुलगाच पाहिजे. आता ते काय माझ्या हातात आहे का? तरी आई मागेच लागली होती तिला दिवस गेल्यापासून. सोनोग्राफी करून चेक कर म्हणून. त्याची आई गावची होती त्यामुळे तिचे विचारही तसेच होते. तसाही संदेश आईला खूप घाबरायचा. त्यामुळे त्याने तिच्यासमोर बोलायची हिंमत दाखवलीच नाही कधी. शिवाय आईने सांगूनच ठेवलं होतं मुलगी झाली तर तिला घरी आणायचे नाही. संदेशचे खूप प्रेम होतं त्याच्या बायकोवर. त्याला तर ते पटणारच नव्हतं. त्यावरही आईने एक उपाय सांगितला होता. बायकोला घरी आणायचे असेल तर तू पण तिच्याकडेच राहायला जा, नाहीतर वेगळं घर घेऊन राहा. पण या घरात तिला आणायचे नाही. एक वेगळंच टेन्शन संदेशच्या डोक्यावर. बायकोला तर सोडू शकत नाही आणि जर मुलगी झाली तर आईबाबांना सोडून नवीन घर बघावं लागेल. एवढं सगळं टेन्शन. त्यात अजरने मुलगी झाली ही बातमी सांगितली. टेन्शन अजून वाढलं. आणि तसंच होतं त्याच्या घरी. फक्त संदेशचे बाबा गावातून मुंबईला आले होते कामासाठी. बाकी सगळे नातेवाईक गावातच राहायचे. त्याचे काका, त्यांना पहिली मुलगी झाली तेव्हा किती आदळआपट केली होती त्यांनी. दुसऱ्या वेळेस जेव्हा काकी पुन्हा गरोदर होती त्यांनी आधी सोनोग्राफी करून तपासून बघितलं. तेव्हा पण मुलगीच दिसली. त्या दिवसापासून त्यांनी काकीला माहेरी पाठवलं. ते अजूनही घरी आणलं नाही. शिवाय संदेशला त्याच्या गावचं बरंच काही माहीत होतं. फारच कमी मुली जन्माला यायच्या गावात. एकतर त्यांना पोटात मारलं जायचं, नाहीतर जन्माला आलीच तर त्या मुलीसकट आईला माहेरी पाठवायचे. बायकांना पुन्हा माहेरी जाणे किती कष्टदायक असते ते का कळणार कोणाला. संदेश तसाच घरी आला. बसला जरा वेळ. आईने थंडगार पाणी आणून दिलं. बरं वाटलं त्याला पाणी पिऊन. थोडा वेळ गेला. आईने पुन्हा सुरू केलं. काय र, कधी डिलिव्हरी आहे तिची? माहीत नाही मला. संदेशचा थंड रिप्लाय. अरे डॉक्टरनं दिली असेल ना तारीख? दिली आहे. पण तुला काय त्याचं एवढं? असं म्हणत तो आतल्या खोलीत गेला. फ्रेश झाला. काय मनात आलं माहीत नाही. कपडे घातले आणि बाहेर निघाला. कुठं जातोस रे पोरा? आईने जाता जाता विचारलं. तुझ्या सुनेला भेटून येतो. एवढंच बोलून तो बाहेर आला. निशा, संदेशच्या बायकोचं नाव. दुसऱ्या गावातली होती ती, पण शिकलेली होती. गावातले होते तरी त्यांचं कुटुंब मुंबईत राहायचे. तिलाही तिच्या सासूचा स्वभाव माहीत होता आणि ती संदेशला काय बोलली होती तेही तिला कळलं होतं. संदेश अचानक आलेला बघून तिलाही आनंद झाला. परंतु संदेशच्या चेहऱ्यावर तसं काहीच नव्हतं. काय झालं? निशाने त्याला विचारलं. चल बाहेर जायचे होते, तयारी कर पटकन. निशाला जरा आश्चर्य वाटलं. तरी खूप दिवसांनी तो भेटायला आलेला म्हणून काही न बोलता ती तयार झाली. दोघे चालतच निघाले. हळूहळू चालत होते दोघे. संदेशच्या डोक्यात खूप विचार चालू होते. काहीच बोलत नव्हता तो. निशाला कळत होता की खूप काही चालू आहे त्याच्या मनात. कुठे जातोय आपण? निशानेच प्रश्न केला. तसा संदेश थांबला. कुठेतरी बघत होता एकटक. निशा ही काय बोलली नाही. मग खूप वेळाने संदेश बोलला. कुठे जाऊ तेच कळत नाही. का? काय झालं? काय होणार अजून? तुम्हा दोघींचं टेन्शन. तुम्हा दोघींनाही मी सोडू शकत नाही. काय करू सांग मी? निशा काय बोलणार त्याला? संदेशने टॅक्सी थांबवली. बस. संदेश निशाला बोलला. तशी ती पटकन आत जाऊन बसली.
त्याने टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं काहीतरी आणि तोही गाडीत येऊन बसला. कुठे जात होतो ते निशाला माहीत नाही. संदेश गप्पच होता. निशाने मग तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. 15 मिनिटांनी टॅक्सी थांबली. चल, संदेश बोलला. तशी तिने डोळे उघडले. टॅक्सीतून निशा आपलं शरीर सावरत उतरली. संदेश टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देत होता. निशाने आजूबाजूचा परिसर बघायला सुरुवात केली. आपण कुठे आलो ते कळण्यासाठी. अरेच्चा, हे तर सासर आपलं. इथे कशाला आणलं याने? निशाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. संदेश पैसे देऊन पुढे आला. चल घरी. अहो, पण काय झालंय ते तरी सांगा, निशा बोलली. संदेश त्यावर काही बोलला नाही आणि निशाचा हात पकडून तिला घरात आणलं. त्याच्याही समोरच भाजी चिरत बसली होती आणि वडील टी व्हीवर काहीतरी बघण्यासाठी शोधत चॅनल बदलत होते. निशाला आलेलं पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. बस निशा. निशा सोफ्यावर बसली. अरे, हिला काऊन आणलं इथं? तिलाच तर भेटायला गेला होता ना. आई त्याला ओरडलीच. संदेश शांतपणे निशाच्या शेजारी बसून होता. अरे पोरा, ती गरोदर आहे ना, मग इतका प्रवास करून कशाला आणायची तिला इकडे? त्याच्या वडिलांनी सुद्धा विचारलं. नाही, वाटलं मला. हिला दाखवून घेऊया एकदा, शेवटचं. नंतर कुठे बघणार हिला तुम्ही? संदेश बोललाच शेवटी. काय बोलतो आहेस तू? डोकं आहे का ठिकाणावर? आई रागातच बोलली. मग काय बोलू सांग? नाही, तूच सांग. संदेश उभा राहिला आणि मोठ्याने बोलला. मला एकतर ऑफिसचं टेन्शन असते, कामाचं. त्यात भर पडते ती घरच्या वादाची. तूच बोललीस ना, मुलगी झाली तर हिला आणायची नाही घरी पुन्हा. त्याचसाठी निशाला घेऊन आलो आज तुम्हाला दाखवायला. बघून घ्या हिला आजच. संदेश रागातच बोलत होता. थांब रे बाळा, ती अशीच बोलली होती. वडील हळू आवाजातच म्हणाले. कसं शांत होणार बाबा? आईला जेव्हा कळलं की निशा आई होणार आहे तेव्हापासून माझ्या मागे लागली होती. सोनोग्राफी करून कोण आहे ते बघून घे म्हणून. आता परवा पण बोलली की मुलगी कोण आहे ते बघून घे पटकन. याला काय अर्थ आहे? आणि मुलगा किंवा मुलगी झाली तरी मी काही इथे राहणार नाही आता. तसंही सोनोग्राफी करून लिंग तपासणी केली की तुरुंगात जावे लागते. त्यापेक्षा मी स्वतःच वेगळं घरच घेऊन राहतो ना. विषय संपला ना. तुम्हीही बघा मग तुमच्या उपजीविकेचे साधन. संदेश बोलला. नगर असं बोलू? या वयात कुठं जाणार नोकरी शोधाया? आई बोलली. आता का? आम्ही तर नकोच आहे ना तुम्हाला. तशी आई शांत बसली. थोडा वेळ शांततेमध्ये गेला. संदेशने आईला विचारलं मग. आई, खरं सांग, तू पण एक स्त्री आहेस ना, तरी असं मुलगा मुलगी भेदभाव का करतेस? आई, जर तिला मुलगी होणार असेल तर तो तिचा दोष नाही, माझा आहे. कारण बापावर अवलंबून असते मुलगा की मुलगी होणार ते. तसं असेल तर मी जातो घराबाहेर. पण मुलगी का नको तुला? सांगते रे बाळा, तू शांत हो आधी. संदेश खाली बसला. आईने पाणी आणून दिलं. निशालाही दिलं आणि दोघांच्या समोर बसली. बाळा, माझा तसा काय उद्देश नाही होता र. मग असा विरोध का करतेस? मुलगाच पाहिजे, मुलगी नको असा? तशी आई तिच्या वडिलांकडे बघू लागली. सांगतो, तुला तुझ्या काकांची गोष्ट माहीत आहे ना? खूप वेळाने त्याचे वडील बोलले. हो, त्यांनी तर काकीला माहेरच ठेवलं ना. किती चुकीचे वागले ते. संदेश निराश आवाजात म्हणाला. तेच सांगायचे आहे तुला. त्यांनी तिला माहेरी धाडलं, पण सोडून नाही दिलं. तिला जातात ते भेटायला. म्हणजे? भेटायला जातात म्हणजे? मग घरीच ठेवायची ना काकीला. तसं नाही चालत रे गावात. तुला गावाची परिस्थिती माहीत नाही. संदेशचे वडील त्याच्यासमोर येऊन बसली. तू गावात वाढला नाहीस म्हणून तुला बोलणं सोपं वाटते. गावात बायकांना चांगली वागणूक मिळत नाही रे. मी स्वतः बघितले आहे ना. शेतात राबायचं, लांबून लांबून पाणी आणायला पण बायकाच. शेतात बाहेरून काम करून पण पुन्हा घरी काम करायचे ते बायकांनीच. एवढं करून पण त्यांच्या वाट्याला काय येते? उरली सुरली भाकरी. आराम तर तसा नाहीच त्यांना. त्यात नवऱ्याबरोबर रात्री बोलायला पण लाज वाटते मला. त्यात सगळ्या पुरुषांना मुलगाच पाहिजे असतो. काय तर वंशाचा दिवा. गावातली सगळी तरणी पोरं नशेला लागली. काय दिवे लागणार ते माहीत आहे सगळ्या गावाला. शिक्षण नाही ना काही कामधंदा करत. फक्त दारू पियाची आणि पडून राहायचं कुठंतरी. रात्र झाली की हादळायला यायचे घरी बस. आणि मुलगी झाली तर वर बायकोलाच मारायचे. कशाला ते? तिची चूक काढून माहेरी पाठवून द्यायचे कायमचं. नाहीतर पुन्हा कामाला लागायचं मुलगा काढायच्या. अरे काय मशीन आहे का काय ती बाई? तू बोलतोस ना मुलगा मुलगी हे वडिलांवर असते म्हणून. ते गावात सांगून बघ, कोणाला पटते का ते? दारात उभं नाही करणार तुला पुन्हा कोण. एका गावातली गोष्ट सांगतो. हे सोनोग्राफी वगैरे गावात खूप चालते. तिथे आधीच बघतात आणि मुलगी सापडली तर डायरेक्ट तिला पोटातच मारतात. तिथे पोलीस वगैरे बघत नाहीत, डॉक्टर. पैसे घेऊन सगळं चालते गावात. एका बाईच्या 2 मुली तर अशाच गेल्या.
तिसऱ्या वेळेस जेव्हा ती गरोदर होती असं समजलं, दुसऱ्या दिवसापासून ती गायबच झाली गावातून. कुठे गेली ती? निशाने विचारलं. कुठे गेली काय माहीत, पडूनच गेली ती गावातून. या घरच्यांनी पुन्हा तिच्या माहेरच्या लोकांनी खूप शोधलं तिला. 2 वर्ष झाली अजून सापडली नाही ती. पण असं का करतात बाबा? संदेश खूप वेळाने बोलला. मुलीला कसं वाढवावं ते कळतच नाही कोणाला. अगदी लहानपणापासून जपावं लागतं मुलीला, ती मोठी होईपर्यंत. आपल्या गावात मुलींना शिकायला शाळा पण नाहीत. 12-13 वर्षाची होईस्तोवर सांभाळायची आणि नंतर लग्न करून पाठवून द्यायची. त्यात तर हुंडा द्यावाच लागतो. तो नाही दिला तर छळ होतो मुलीचा सासरी, नाहीतर पुन्हा माहेरी. हुंडाबळी काही कमी नाहीत गावात. त्यात पुन्हा मुलगी झाली तर गावातले नाव ठेवतात. काही अशुभ झालं तर मुलगी पांढऱ्या पायाची आहे असं बोलून मोकळं होतात. ते का झालं एकदा, मग तिचं लग्न तर होतच नाही. पण घरातसुद्धा तिला कोणी नीट वागणूक देत नाही. जन्मभर तिला बांडगुळसारखं जगणं जगावं लागते. किती सहन करावं एका बाईने. शेवटी तिचा पण जीव आहे ना. बाबा थांबले बोलायचे. पण बाबा, ते सगळं गावातच ना, इथे शहरात कुठे असतं असं? संदेश म्हणाला. शहरात? अरे इथे काय वेगळी परिस्थिती आहे का? रोज पेपरात एक तरी बातमी असते बलात्काराची, नाहीतर विनयभंगाची. गावातल्यापेक्षा तरी हे जास्तच आहे. लोकांच्या नजरा बघितल्या आहेत मी. एखाद्या मुलीकडे बाईकडे कसे बघत असतात ते, जसं मिळेल तसं बघत असतात. कुठे कुठे बघत असतात, अगदी टक लावून. हे तुला माहीत असेलच. चुकून ट्रेनमध्ये एखादी मुलगी चुकून पुरुषांच्या डब्यात आली तरी सगळ्या लोकांच्या नजरा तिच्याकडेच वळतात, जशी कधी मुलीला पाहिलेच नाही. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत बघत असतात, अगदी ती गाडीतून उतरेपर्यंत. कसं वाटते ते? मलाच एवढं वाटते तर त्या मुलीला कसं वाटत असेल मग? खरंच लाज वाटते कधी कधी पुरुष असल्याचा. संदेश गप्पपणे ऐकत होता. आणि तू बोलतोस शहरात तसं काही चालत नाही. तू किती मदत करतोस रे निशाला. ऑफिसमधून घरी आलास की आंघोळ करणार, कपडे बदलून बाहेर मित्रांकडे जाणार, नाहीतर टी व्ही समोर बसणार. निशासुद्धा जाते ना ऑफिसला. ती दमत नाही का? तिला त्रास होत नाही का? सकाळी तुझा डब्बा तयार करायला तुझ्या आईला मदत करते, तेव्हा कधी तुला दया आली नाही त्यांची? मला माझ्या नातीच्या बाबतीत असं काही नको आहे म्हणून मीच बोललो. संदेशला मुलगा झाला तर बरं होईल. संदेश मान खाली घालून ऐकत होता. मग आई बोलली, तुझ्या वेळेस पण गावात असं हाय म्हणून गाव सोडून मुंबईला आणलं मला. त्यांना मुलगी पाडायची नव्हती ना म्हणून. गाव सोडला तुझ्या बापानं. मला काय पोरगा पोरगी सारखीच ना. मी पण आई आहे ना, कळतं मला. बाळ पोटात असलं की काय वाटतं ती. तुझी काकी तिथं माहेरी सुखात आहे एकदम, म्हणून मीच बोलले की मुलगी नको म्हणून. असंच बोलली र. तिच्यावर राग नाही माझा. निशा बी माझीच लेख आहे. संदेशच्या डोळ्यात पाणी आलं ते सगळं ऐकून. आपण काय विचार करत होतो आईबद्दल. तसाच उठला आणि आईला जाऊन मिठी मारली. वडिलांसमोर आला आणि त्यांनाही मिठीत सामावून घेतलं त्याने. खूप वेळाने शांत झाला. वडिलांनीच त्याचे डोळे पुसले. रडू नकोस बाळा, मला नात नको होती म्हणून बोललो तसं, बाकी काही नाही माझ्या मनात. संदेशचे वडील बोलले. हो बाबा, सगळं कळलं मला. संदेशने स्वतःला सावरलं. निशाच्या डोळ्यातही पाणी होतं. संदेश निशाजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवले. काहीही असो बाबा, मला पटलं सगळं. मुलगा झाला तरी काहीच प्रश्न नाही, पण मुलगी झाली तरी चालेल मला. खूप मोठी करीन तिला, शिकवीन. आणि तुम्हाला भीती वाटते ना ती, तर तिला मजबूत करीन मी, कणखर बनवेल. सगळ्या प्रसंगांसाठी तयार करीन तिला. मग तुम्हालाही गर्व वाटेल. तुम्ही छाती फुगून सांगाल की ही नात आहे माझी. मलाही वाटेल मग बाप झाल्यासारखं. संदेश आनंदात सांगत होता अगदी. डोळ्यातून अश्रू. सगळं कसं छान झालं. थोड्याच दिवसांनी निशाला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. संदेशची आई होती सोबत तिच्या. पुढच्या 3 दिवसांनी बाळ होणार असं सांगितलं होतं डॉक्टरने. त्यामुळे संदेश आज ऑफिसला आला होता. काम चालू होतं त्याचं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. हॅलो. संदेश बोलत बोलत बाहेर गेला. 20 मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात मोठी पिशवी होती. पहिला तो त्याच्या मित्राजवळ आला, अजरकडे. अरे भाई क्या हुआ, चेहरे पर इतनी खुशी. संदेशने मिठाई काढली आणि त्याच्या तोंडात कोंबलीच आणि मोठ्याने ओरडला, मुबारक हो, बेटी हुई है. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.